नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया सुंदर आणि सोपी अशी ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे घेतला आपण अस्तरचा कपडा, त्याच्यावरती आपल्याला माप टाकून घ्यायची। घडी अगदी व्यवस्थित करून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची 13.5 इंच। घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। इथे गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार झाला की आपल्याला इथे काय करायचं आहे, पानाचा आकार द्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे असा पानाचा आकार दिला की इथे थोडंसं इथपर्यंत वरती जायचं आणि जितकं अंतर उरलं त्याचे 2 भाग करायचे। इथे पॉईंट टाकायचा आणि इथे असे 2 याप्रमाणे आकार द्यायचे। अगदी छान असा आकार आपण गळ्याला दिलेला आहे। मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर आता आपल्याला कॅनव्हास घ्यायचं आहे, त्याला डबल घडी करायची। बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे। आकार आखताना अगदी व्यवस्थित आखायचा, म्हणजे कुठेही आपला गळ्याचा आकार चुकणार नाही। अगदी व्यवस्थित असा आकार तयार होईल। पिन काढून पुन्हा कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा आहे। आता आपल्याला रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपला गळा तयार होणार आहे। आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचं आहे, त्याच्यावरती अगदी व्यवस्थित असं हे अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। बघा अगदी सावकाश आपण ही ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट गळ्याचा आकार तयार होईल। बघा अशी रेष मारली ना आपण, कुठेही गळ्याचा आकार चुकत नाही, म्हणून आपण ही रेषा आधीच मारून घ्यायची अगदी व्यवस्थित आणि बरोबर त्या रेषेवरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे तुम्हाला जो गळा बनवायचा आहे तो अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवता येतो। बघा आपली शिलाई मारून झालेली, पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे ना तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। शिलाई जवळ 1.5 इंच अंतर सोडून बाकीचा आपल्याला मधला भाग कट करून टाकायचा आहे। कट करून झालं की छोटे छोटे कट आपल्याला इथे असे मारून घ्यायचे ह्या पद्धतीने। कट मारताना अगदी व्यवस्थित मारायचे, म्हणजे कुठेही शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन आणि कट आपल्याला मारायचे। आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आहे आणि वरतून द्यायची आपल्याला दाबटीप। बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपण इथे देणार आहे। किती छान असा गळा आपला तयार झालेला आहे। आता कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। अस्तर जॉईन झालं, उरलेला कपडा हा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे आणि पाठीवरचे टक्स आपल्याला आता मारून घ्यायचे। दोघेही टक्स आपले सारखेच येतील याची पण काळजी घ्यायची। एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची।
बघा अगदी छान असा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. इथे आता आपल्याला कोणतीही लेस वापरायची, तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरा, कोणतीही वापरा. इथे मी गोल्डन लेस वापरणार आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला जसा गळ्याचा आकार आहे तशा आकारामध्ये ही लेस लावून घ्यायची. मैत्रिणींनो, आपण 32 छातीची कटिंग करून 32 छातीच्या मापाची ही कटिंग करून आणि ही डिझाईन आपण बनवत आहोत. तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून आणि ही ब्लाऊज डिझाईन नक्की बनवून बघायची. अगदी सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. गळ्याची लेस लावून झाली की कमरेला सुद्धा आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या आकारामध्ये ही लेस अशी लावून घ्यायची. जशी आपण इकडनं लेस लावली तशीच इकडनं सुद्धा आपण लेस लावून घेणार आहोत. आता आपल्याला बनवायचे सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी इथे नॉट घ्यायची आणि कपड्याचे चौकोनी 2 तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. ह्याप्रमाणे त्रिकोणमध्ये त्याला शिवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला एक लेस लावून घ्यायची जी आपण गळ्याला वापरली ती. बघा ह्या पद्धतीने इथे एक लेस लावून घ्यायची. आणखी एक पदर इथे तुम्ही लेसचा लावू शकता, म्हणजे आणखी सुंदर असं लटकन आपल्या इथे दिसणार आहे. आणि ह्याप्रमाणे नॉड अशी ठेवून एक अशी शिलाई मारून घ्यायची तिरपी. बघा ह्याप्रमाणे आपलं लटकन सुंदर असं तयार होतं. दुसरे लटकन तयार झालं की आपल्याला दोघंही नॉड अशा जॉईंट करून घ्यायचे आहे. अगदी सुंदर आणि सोपी अशी ब्लाऊज डिझाईन आहे. तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे. कोणत्याही ब्लाऊजवर सुंदर दिसेल असा हा गळ्याचा आकार आहे. आता इथे आपल्याला 2 शोचे बटन लावून घ्यायचे. ह्या पद्धतीने तुम्ही शिवून लावा किंवा असे चिपकून लावा. बघा ह्याप्रमाणे 2 बटन इथे लावायचे किंवा छोटासा पॅच तुम्ही इथे लावू शकता. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशीच छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल.